निघू मी? तुम्हाला काही बोलायचं आहे का? मला मला ते हा कसं वाटलं घर? सांगितलं की छान वाटलं सगळंच, घर, घरातली माणसं. गोदाक्कांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. वय गोदाक्का, आबा, सूरज, वहिनी समद्यांचा लय जीव आहे माझ्यावर. कारण तुमचाही त्यांच्यावर तितकाच जीव आहे. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर माणसाला जीवाला जीव देता आलं पाहिजे तुमच्यासारखं. काही चुकीचं बोलले का मी? नाही, अहो एकदम बरोबर बोललात तुम्ही. आता आयुष्यात कधी विसरणार नाही मी हे बघा. तुमचा खरंच हेवा वाटतो मला. आमच्या घरात आम्ही तिघच माणसं. एकत्र कुटुंबातली गंमत मला कधी अनुभवताच नव्हती आली. तुमच्या घरात माणसांचा जो राबता आहे, सततचं जे एक जागलेपण आहे, ते फार आवडलं मला. जणू अख्ख्या गावाचं थोरलेपणच घेतलंय तुम्ही. हा, मग गायकवाडांच्या रक्तातच आहे हे. हे समद गाव आमचं घर आहे. कोण बी पोरक नाही बघायचं, समद्यांना सांभाळून घ्यावं लागतं. मग आता लवकरात लवकर लग्न करा, म्हणजे थोरलेपणाची जबाबदारी वाटून घेता येईल तुम्हाला. वय गोदाक्कांना आबा बी हेच बोलतात. अहो पण माझं लगीन तुमच्या हातात आहे. तुम्ही काय सांगणच झालं माझं लगीन कुणा बरोबर होणार ते. तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरलो. नाही, मीही नाही विसरले. मी नक्की मदत करेन तुम्हाला. उशीर झालाय, निघू मी? हो, थँक्यू बर का. कशाबद्दल? ते तुम्ही घरी जेवायला आलात, मग अशी माझी बाजू घेतली म्हणून. खरंय, तेच बोलले मी. माझ्या मनात बी तेच होतं, पण कसं बोलायचं तेच कळत नव्हतं. हा, लई भारी बोललात तुम्ही गावाबद्दल. तुमच्या मनात जे आहे ना, तेच बोलले मी. पण तुम्हाला कसं कळलं नेमकं माझ्या मनात काय ते? तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखायला शिकलीये मी हल्ली. अहो मला बी शिकवा की, म्हणजे उद्या कधी गरज पडली तर मी तुमच्या बाजूने उभा राहीन की. खरंच? खरंच. अहो खोटं बोलत नाही मी कधी. दुनिया इकडची तिकडे होऊ दे, पण मी तुमची बाजू घेणार म्हणजे घेणार. निघू मी? उद्या बोलू. चालतंय की. काय? कुठं? पोट लय गच्च झाले, जाऊन झोपतो की आता. झोप तू. दुसरं काही काम आहे का तुला? जा. आणि तू ग? आम्ही काय बिनकामाचं आहे वय तुझ्यासारखं? एक हिशेब चुकता करतो आणि मग येतो. तुझा आता कल्पेश संघ बिझनेस सुरू झाला की अजून एक हिशोब येणार आहे बा तुझ्याकडं. हा, समधी कामं आम्हीच करतो, तुम्ही बसा निवात. जा. चंदा, चंदा. काय ते साहेब? जा, जाऊन गोदाखानला बोलव.
अहो पर त्या भांडी घासायलेत की. त्यांना काय मोळं मारून बशिवलंय होय भांडी घासाय. जा जाऊन बोलव. व्हय. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. कोणाचा कोणाला मेळच लागत नाही या घरात. वहिनी साहेब या काय गोदाक्का, या घरच्या मालक झालायचा का तुम्ही? जी जी काय जी? या घरचे पैसे उतू चाललेत का आम्हाला भिकारी करायचा इडा उचललायचा तुम्ही? नाही उद्या ही जमीन यो वाडा तिच्या नावावर करून टाकाल. कुणाला विचारून साडी दिली हो तुम्ही तिला? नाही जी, मी साठवलेल्या पैशात आणली साडी ती. मग पैसे कुणाचे ते? आमच्याच घरचेत ना व. 4 वेळा ती मास्तरीन बाई तुमच्या पाया काय पडली, तुम्ही तर खुळ्यात झालायचा गोदाक्का. राणा जा जरा तिला आपलं घर दाव. अहो हे घर म्हणजे काय राणीचा बाग आहे होय फिराया? तर एवढं समजा होत नाही तर आमच्या हातनं तिला साडी काय द्यायला लावली? आम्हाला खाली मान घालायचा चांगला डाव साधला गोदाक्का तुम्ही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा गोदाक्का, या घरच्या थोरल्या सुनबाई आम्ही आहोत आणि आम्हीच राहणार. नसतं शानपणा कराय कोण सांगतो तुम्हासनी? वहिनी अहो काय झालं? अहो काय नाही ते गोदाक्का बघा की त्यांनी साठवलेल्या पैशातनं ती कसली तरी फडतूस साडी दिली बघा अंजलीला. आता एवढं मास्तरीन बाई आपल्या घरी येणार आहेत म्हणल्यावर तिला चांगली भारीतली साडी द्या ना ग. अहो वहिनी, अंजलीबाईंना साधं भारी असं काय बी नसते. ते देणाऱ्याचं मन बघते. ते चांगलं असलं म्हणजे त्या खुश. त्या खुश झाल्या असत्याल म्हणा, पण आम्ही एवढी चांगली पैठणी काढून ठेवली होती तिच्यासाठी, ती तशीच राहिली. आम्हाला खुश होण्याचा चान्सच दिला नाही गोदाक्कांनी. राणा, वहिनी साहेबांची पैठणी देऊन ये अंजलीला. हा चालतंय की. वहिनी तुम्ही पैठणी घेऊन या. मी आता अंजलीबाईंना देऊन येतो. त्यांना सांगतो तुम्ही दिले म्हणून. अहो राहू द्या आता कशाला. त्यांना कसं वाटेल बरं? नाही ते बरं दिसायचं नाही, त्यांना उगं वाईट वाटेल. वाटू द्या. अहो, तुमच्या खुशीसाठी कोणाला जरा वाईट वाटलं तर काय होतंय? तुम्ही घेऊन या पैठणी. मी समजवतो त्यासनी. नाही राहू द्या की ते. वहिनी अहो काय बी होणार नाही. अहो, मी आहे की. तुम्ही पैठणी घेऊन या, मी लगेच त्यांना देऊन येतो. बरं आणतो. आलो. बघा का कमाल आहे वहिनींची. किती मोठ्या मनाने विचार करतात. कोण कुठल्या बाई किती जीव लावतात त्यासने. जीवाला जीव लावणारी माणसं असली घर कसं खुश राहत. हसण्यासारखं काय यात? अरे पण तू का त्याच्या एवढा साईड घेते? आंटी तुला सांगते, हॉरिबली फनी घर आहे ते. आणि सगळ्यात फनी म्हणजे ते राणा. अरे केवढा जेवते बाबा ते. मग हसायला नाही येणार तर काय येणार? कल्पेश, असं कुणाच्या खाण्यावरून त्याचं हसं नाही करू. राणाजींच्या खाण्याचं हसू नाही आलं मला ग. पण ते आपल्या घरी जेवायला आले होते ना, त्याची आठवण आली. तुम्ही दोघी आपल्या जेवण बनवत होतात आणि राणाजी फस्त करत होते. हो ना, स्वयंपाक करून करून माझे हात दुखायला लागले होते त्या दिवशी. बास, आता खाण्याचा विषय नको. ओके, जमवानू टॉपिक बन. पण आंटी तुला सांगते, ते राणाला साधा 4 लाईन पण नाही बोलतायत.
आता विलेज मध्ये त्याचा एवढा रेप्युटेशन आहे. हा, ते मी पण बघितला, पण एवढा आहे काय त्या रानामध्ये? जे तुझ्यात नाहीये ते भाबडेपणा. जीवाला जीव देणारे राणाजी कोणाच्याही मदतीला धावून जातात. शक्तीने आणि पैशाने इतके मोठे असून सुद्धा अहंकार त्यांच्या मनाला शिवत सुद्धा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठेपणा न मिरवता साधेपणा जपणारे. इसू घोटाडोचे हा, तू का त्याच्या एवढा साईड घेते? तिकडे पण तू त्याला प्रोटेक्ट करत होते, त्याच्या वकिली करायचा तुझा काय संबंध? आहे माझा संबंध. राणाजी माझे चांगले मित्र आहेत. आता मित्राची बाजू मित्र नाही घेणार तर अजून कोण घेणार? ए ध्यान राखजो हा. ए मित्र मित्र करशील आणि एक दिवस त्याच्याबरोबर लग्न करून जाशील हा. अंजलीबाई आहेत का घरात? राणाजी तुम्ही अचानक इथे आहे? या ना आत या. अंजलीबाईंना हे द्यायचं होतं. काय आहे? पैठणी. म्हणजे वहिनींना मनापासून तुम्हाला पैठणी द्यायची होती, पण गोदक्कानं आधीच साधी साडी दिली. ठीक आहे की मग आता हे आणखी कशाला? अहो नाही, ती वहिनींना वाईट वाटू नये म्हणून आणली. घ्या. अजून किती वस्तू घेऊ मी तुमच्याकडून? हो, पैठणी खास तुमच्यासाठी आणली. आणि वहिनींना मी शब्द दिलाय की तुम्ही घेणार म्हणून. घ्या तुम्ही. घ्या. बर, येऊ काय मी? येतो. ए अंजली, ए त्याचा प्राइस काय असेल? छू कर मेरे मन को या तूने क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा छू कर काय रे इतना खोया खोया क्यों है रे तू पाठकबाईंचा कंटाळा आला का काय तुला नाही र, यांच्याबद्दलच बोलायचं होतं. अरे मग बोल की एक घोटाळा झालाय. काय झालं परत भांडणे बिंडणे झालीत का काय कल्पेशच्या तर त्याच्या डोसक्यात धोंडच घालतो बघ काय केलं सांग काय झालं अरे गप की जरा, सांगतो समज. सांग मग ते आज अंजलीबाईंना आणि कल्पेशला घरी जेवायला बोलवलं होतं. तुला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायची सवयच लागल्या बघ अरे ऐकून तर घे. आधीच किरकिर चालू होते तुझी. बोल मी नाही, वहिनींनी बोलवलं होतं. ते पाहुणचार करायचा होता त्यांना. बरकत अंजलीबाई घरला आल्या, माझ्या मनाला लई बरं वाटलं बघ. त्यांना घर दाखवताना मला वेगळं वेगळं काहीतरी वाटत होतं. आणि भारी म्हणजे काय माहितीये का, अंजलीबाई आपल्या घरातल्या सारखं वाटल्या. गोदक्का सारखं जात दळलं, वव्या म्हणल्या. आणि सगळ्यात भारी म्हणजे काय माहिती, अरे जेवताना माझी बाजू घेऊन बोलल्या. त्यांनी लई सांभाळून घेतलं मला बघ. फिर आगे क्या आगे क्या? अरे झालं की. अरे मग तू पागल आहे का अरे ह्याला कसला घोटाळा म्हणायचा चांगलंच आहे की समज तसं नाही, आबांनी काय सांगितलं तर माहितीये ना की माझी बायको काय काय करल. तर त्यातलं निम्म तर अंजलीबाईंनी केलं. आगे बोल ह्यो घोटाळा काय एवढा नाही तर हे बरकत
तुला माहिती आहे ना अंजलीबाई काय बोलल्या होत्या? डोळं बंद केल्यावर माझी बायको दिसेल म्हणून. पण डोळं बंद केल्यावर तर त्या दिसतात. ह्यो घोटाळा कसा मिटवायचा? मला मालूम आहे बघ, ह्यो घोटाळा मिटवायचा असेल तर एकच इलाज आहे बघ. कसला? जाऊ दे, आता मला मूड नाही सांगायला. असं काय करतोस? दोस्त आहेस ना मग माझा, मग सांग की. आता तुला सांगून पटणारच नाही तर मी कशाला सांगू? अरे मी पटवून घेतो की. हे राणा, हा? तू पाठक बाईना कायमचं घरला आण. हा, या बी असंच म्हणल्या काय? की घरला परत परत यायला आवडेल म्हणून. ए, पण त्यासनी कायमचं घरी कसं आणायचं? कसं म्हणजे? शादी कर आणि घेऊन ये घरला. खुळायस काय? अरे अंजलीबाई दोस्त आहेत माझ्या. आणि कुणा संग लगीन करायचं हे कुठे कळलं अजून? राणा, मुझे लगता है तुला नाही पण बाईना समजलंय. बाई घरला यायला तयार आहेत ना व? उगं मनाला येईल ते बोलू नकास. आणि असं काय असतं तर त्या बोलल्या असतं मला. आता त्या काय पाठी धरून उभं राहणार आहेत काय? आणि धरलं तर तुला काय वाचता येणार आहे काय? तुला साधं त्या डायरीतलं काय कळेना आणि पाठीवरचं काय वाचणार तू? काय गणित कळ नाही गड्या. कशात मन लागणं झालंय. बरकत, आज मी इकडे झोपू काय? ए, अजिबात नाही. तू मला बी झोपू देणार नाहीस आणि तू बी झोपणार नाहीस. तुझ्या घरला उद्या बघूया आपण. मला असं वेगळं वेगळं का वाटतंय? जे कोडं जवळ सुटत नाही तवर मी नाही जाणार इकडनं. बर, तू एक काम कर, मी झोपतो, तू डोळं बंद कर आणि विचार करत बस. आणि कोड सुटलं की डायरेक्ट घरला जा, मला उठवू नकस. उद्या आलं की बोलू आपण. हा, पण डोळं बंद केल्यावर कोड कसं सुटेल? अरे डोळं बंद तरी कर, कर सुटल कोड. चालते. राणाजींना कधी कळणार आहे की फक्त मैत्री नाहीये, त्या पुढे गेलोय आपण. म्हणून तर आज सगळ्यांची भांडले मी, आणि म्हणूनच तर तुम्ही पैठणी घेऊन आला. मग कधी कळणार तुम्हाला की माझं तुमच्यावर आणि तुमचं माझ्यावर प्रेम आहे? कधी?